श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 843. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये प्रवर्षण पर्वताच्या अवतीभोवती प्रचंड मोठ्या अनंत संख्येने आलेले हे वानरदळ, जे सुग्रीवाच्या आज्ञेने प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी इथं दाखल झाले होते, अशा या वानर दळाला प्रभू रामचंद्रांनी कशा पद्धतीने दर्शन दिलं. 18 पद्म वानरांनी एका रामरायाचं दर्शन घेणं, का एकाच रामाने 18 पद्मरूप धारण करून प्रत्येक वानराला लगेच तात्काळ दर्शन देऊन सुखी करणं, या रहस्याचं देखील आपण चिंतन बघितलं. एक त्यातून सुंदर सूत्र जे आजच्या काळासाठी अत्यंत योग्य आहे, आणि ते म्हणजे अनुशासनाचं. गर्दी जरी असली तरी आपण आपलं अनुशासन कसं सांभाळावं हे जे वानरांना कळतं, ते आजच्या काळामध्ये मनुष्य मात्राला कळत नाहीये. आणि त्या अनुशासनाची महती गोस्वामीजी सांगताना म्हणतात की ठाडे जहतह आय सुपाई, कह सुग्रीव सबही समुझाई. सर्वजण आपापल्या स्थानानुसार प्रभू रामचंद्रांच्या या पर्वताच्या नजीक उभे राहिलेले आहेत. आणि मग तत्पश्चात सुग्रीवाने सर्वांना विनंती केली की आपण इथं रामकार्यासाठी आलेला आहात, तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून जानकी मातेची वार्ता मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सर्व दिशेंनी जा आणि जानकी मातेची वार्ता घेऊन या. 1 महिन्यात जर तुम्ही वार्ता आणली नाही आणि जर रिकाम्या हाताने परतला, तर अशा वानरांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने वध करेन. असा सुग्रीवाने सज्जड दमच सर्व वानरांना भरला. त्या क्षणी क्षणार्धात सर्वजण वेगवेगळ्या दिशेने सीतामाईच्या शोधामध्ये निघालेले आहेत. इथपर्यंतचा कथाभाग आपण काल बघितला. सज्जनहो, यातील पुढील टप्प्याचं गायन गोस्वामीजी करू लागतात. सुनहु नील अंगद हनुमाना, जामवंत मति धीर सुजाना, सकल सुभट मिली दक्षिण जाहू, सीता सुधि पूछे हूँ सब काहू, मन क्रम बचन सो जतन विचारे हूँ, रामचंद्र कर काजू संवारे हूँ, भानु पीठी से उरला आगी, स्वामी सर्ब भाव छल त्यागी, तजि माया से परलोका, मिटहि सकल भव संभव शोका, देह धरे कर यह फल भाई, भजिय राम सब काम बिहाई, सोई गुणज्ञ सोई बड़ भागी, जो रघुबीर चरण अनुरागी, आय सुमागी चरण सिरुनाई, चले हर्षि सुमिरत रघुराई, पाछे पवन तनय सिरुनावा, जानी काज प्रभु निकट बुलावा,
परसासीस सरोरुह पानी, करमुद्रिका दीन्ही जन जानी, बहु प्रकार सीत ही समुझायेहु, कही बल बिरह बेगी तुम आयेहु, हनुमत जन्म सुफल करिमाना, चले हृदय धरी कृपा निधाना, यद्यपि प्रभु जानत सब बाता, राजनीति राखत सुरत्राता, चले सकल बन खोजत सरिता सरगिरि खोह, राम काज लय लीन मन, बिसरा तन कर छोह, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनहो, आज गोस्वामीजी आपल्याला या सर्व वानर दळांना जेव्हा वेगवेगळ्या दिशेंनी त्यांनी प्रस्थान केलं, तत्पश्चात जी सुग्रीवाची मुख्य सेना होती, ज्यामध्ये अंगद होता, नलनील होते, जामवंत होते आणि हनुमंत होते, अशी ही जी सुग्रीवांची, ज्याला कोर टीम म्हणता येईल, अशी ही सर्व वानर दळांची सेना प्रभू रामचंद्रांच्या मागे उभी होती. आणि सुग्रीवाने त्या सर्वांना बोलावून घेतलेलं आहे. आपण कालच्या टप्प्यामध्ये सुग्रीवाच्या या आज्ञेचं चिंतन बघूयात असा मानस व्यक्त केला होता. मी आपणास नेहमीच सांगत आलो की सुग्रीव म्हणजे आपल्या जीवाचं प्रतिपादन करणारं, जणू काही आपल्याला आरसा दाखवणारं असं व्यक्तित्व आहे. सुग्रीवाने जेव्हा सर्व वानर दळाला बोलवलं, सर्वजण अत्यंत शिस्तीमध्ये या प्रवर्षण पर्वताच्या अवतीभोवती उभे आहेत, तेव्हा सुग्रीवाने सर्वप्रथम सुरुवात कशी केली आहे? राम काजू अरु मोर निहोरा, बानर जूथ जाहू चहू ओरा. या राम कार्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही चारीही दिशांनी जा. त्यानंतर सुग्रीव एके ठिकाणी काय म्हणतोय की मास दिवस मह आयेहू भाई. जानकी देवीचा तुम्ही शोध घ्या आणि हे मित्रांनो, हे माझ्या बंधूंनो, महिन्याभरामध्ये परत या. आणि लगेचच एक पुढचं वचन जे सुग्रीवाने उच्चारलेले ते त्याच्या या आधीच्या 2 टप्प्यांमध्ये असलेल्या भावनेच्या अत्यंत विपरीत आहे. आणि ते वचन काय आहे? अवधी मेटी जो बिनु सुधी पाये, आवई बनी सो मोही मराये. 1 महिन्याची मुदत संपल्यानंतर जर पत्ता न लावता परत याल तर मला त्याचा वध करावा लागेल. म्हणजे मी आपणास सांगायचा जो प्रयत्न करतोय की यामध्ये सुग्रीवाचे आपल्याला 3 मनाचे आविष्कार दिसत आहेत. सर्वप्रथम विनंती करणं, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना बंधू म्हणणं, सखा म्हणणं, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हे जर कार्य झालं नाही तर मी तुम्हाला मारून टाकीन, मी तुमचा वध करीन, अशी धमकी देणं. आता आपण म्हणाल की अहो तो तर राजा आहे, त्याचं कामच आहे. आपल्याकडे देखील बघा ना, नोकरीमध्ये साहेब आपल्याला एखादा जेव्हा काम सांगतात की हे इतक्या दिवसात झालंच पाहिजे बरं का, आणि नाही झालं ना तर राजीनामा पाठवून द्या, किंवा तुम्ही इथं काम करण्यासाठी योग्य नाही, अशी भाषा देखील बऱ्याचदा वापरली जाते. अर्थात त्यामध्ये त्या पदाचा मान आहेच, आणि त्यांना देखील ते काम करून घेण्याची एक घाई आहे, त्यांच्यावर देखील दबाव आहे,
आणि त्यामुळं ते देखील असे शब्द बऱ्याचदा कामामध्ये बोलून जातात. जरी याच्यातला व्यवहाराचा भाग बाजूला ठेवला तरी मला यातून जेव्हा मी जीवात्मक दृष्टीतून या सुग्रीवाच्या वचनांकडे पाहतो तेव्हा सज्जनो मला दासबोधाची आठवण येते. दासबोधामध्ये समर्थांनी काही विपरीत जोड्या आपल्याला मला वाटतं तिसऱ्याच बहुतेक अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आता नेमका समाज डोळ्यासमोर येत नाही. आणि त्या जोड्या कशा आहेत की ज्ञानी आहे आणि विनयशील आहे, राजा आहे आणि अत्यंत लवलीन आहे. या अशा विपरीत जोड्या असतात. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे विनयशीलता असणं हे अत्यंत अवघड असतं. जो राजा आहे त्याला अत्यंत मृदू बोलणं, विनयशील बोलणं हे अत्यंत अवघड पडतं. किंबहुना अशा एकत्रित नांदणारे गुणधर्म आपल्याला मिळणं देखील दुरापास्त आहे. सुग्रीवाने रामाच्या समोर उपस्थित असलेल्या या वानर सेनेकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा कृतार्थ भाव देखील त्याने पाहिला. सुग्रीव राजा होता, त्याची देखील निरीक्षण शक्ती अत्यंत उत्तम होती आणि ती किती उत्तम होती हे देखील आपल्याला आजच्या पहिल्याच चौपाईमधून कळून येईल. काय बघितलं सुग्रीवाने हनुमंत आणि इतर सर्व वानर दळाच्या चेहऱ्यावरती? निरखी बदनु सब होई सनाथा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद, समाधान सुग्रीवाने बघितला. प्रभू रामचंद्र देखील या सर्व वानर दळाकडे अत्यंत प्रेमाने पाहतायत. एक ऋणानुबंध या दोघांमध्ये तयार झाला आहे याची जाणीव सुग्रीवाच्या अंतःकरणाला झालेली आहे. आणि त्यामुळे सुग्रीवाने मोठ्या उदात्त भावनेतून, मोठ्या विनयाने बोलायला सुरुवात केली की हे माझ्या बंधूंनो, हे वानरांनो, तुम्ही सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी इथं आलेला आहात. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे बरं का, तुम्ही चारही दिशांनी जा. प्रभू रामचंद्र सुग्रीवाच्या या वचनांकडे अगदी कान देऊन ऐकतायत की सुग्रीव किती प्रेमाने, किती स्नेहाने या वानरांशी संवाद साधतोय. दुसऱ्या टप्प्यावरती देखील सुग्रीव त्यांना म्हणतोय की हे बंधूंनो, ऐका, 1 महिन्याभरामध्ये हे कार्य आपल्याला पूर्ण करायचंय. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुग्रीवाच्या अंतःकरणातला राजा जागृत होतो, त्याच्यातला तो अहम जागृत होतो की अरे हे सर्व वानर, हे सर्व माझे चाकर आहेत. मी यांना कुठली विनंती करतोय, कशाबद्दल विनंती करतोय? आणि त्याच्या या अहंतेमधून हे तिसरं वचन येतंय की जर मुदत संपल्यानंतर परत आला नाही तर मी त्याचा वध करीन. काय गंमत आहे की नाही? मनुष्य हा आपल्या पदाचा आलेला मद काही क्षण लपवू शकतो बरं. आपल्याला ती निळ्या कोल्ह्याची गोष्ट माहितीच आहे ना, इसाप नीतीमधली, की तो कोल्हा एकदा रंगाच्या डब्यामध्ये पडला आणि तो इतका भेसूर दिसू लागला, त्याच्यासारखा या वनामध्ये दुसरा कुठला प्राणीच आढळेना. आणि त्यामुळे तो जिथं जाईल तिथं सर्वजण घाबरून त्याच्यापासून पळू लागले. सगळेजण त्याला राजा मानू लागले. अगदी वाघ, सिंह देखील त्याच्यापासून घाबरायचे. कोल्हा देखील मनोमन सुखवला की अरे आपल्याला यांनी स्वाभाविकपणे राज्यपद दिलं. आणि एक दिवशी असाच राज्यपदाच्या या धुंदीमध्ये असताना काही कोल्ह्यांची कोल्हेकुई त्याच्या कानावरती पडली आणि त्यांच्या सुरामध्ये यांनी देखील सूर मिसळला. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर कोल्हा आहे, केवळ रंग काहीतरी वेगळा आलाय याचा. बस आपला हा मूळ स्वभाव असतो ना सज्जनो, हा फार अवघड आहे जाणं बरं का. बघा, महाराजांच्याकडे असलेले ते 2 भिल्लांची कथा मी आपणास नेहमी सांगतो की महाराजांची रेल्वे चुकायला लागली तर हा तपस्या करणारा भिल्ल आपल्या संतापाने लगेच उफाळून त्या रेल्वेला थांबवतो. ए लोंडी रुक, मेरे गुरु को छोड़ के कहां जा रही है, असं म्हणून तिला जागेवरती थांबायला भाग पाडतो. महाराज म्हणतात अरे
एवढी साधना करून ती साधना अशा रेल्वेला थांबवण्यासाठी खर्च करतो. अरे आपण साधू आहोत, एक रेल्वे गेली तर दुसरी येईल. परंतु हा जो एक स्वाभाविक संतापाचा स्वभाव आहे, तो जरी आपण कितीही शमवला, कितीही दाबला, अगदी प्रत्यक्ष संताच्या सहवासामध्ये जरी राहिला, तरी त्यावरती आपण पूर्ण नियंत्रण मिळवूतच याची कुठलीही खात्री देता येत नाही. आणि समाजामध्ये देखील आपण बघतो ना, अनेक लोक श्रीमंत आहेत, पदावरती आहेत, अत्यंत गोड मृदू बोलतात, परंतु न जाणे त्यांच्या अहंकाराला जर कधी धक्का लागला तर त्यांचं हे बदललेलं रूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की अरे मग खरं कोण आहे ह्याच्यातलं? त्या पदावरती बसून मृदू बोलणारे खरे, का त्यांच्या स्वार्थाला धक्का लागताच या अवतारामध्ये प्रगटणारे हे खरे? सुग्रीवाची देखील तशीच मानसिक कुचंबणा आपल्याला या 3 टप्प्यांमध्ये दिसतीये की रामाचं आणि या वानरांचा ऋणानुबंध त्याला विनयशील भावनेमध्ये तर नेतोय, परंतु क्षणामध्ये हा त्याचा संताप लगेच तो व्यक्त करतोय. परंतु बघा, संतापामध्ये मनुष्य जे बोलतो याचा त्याला देखील बऱ्याचदा भान राहत नाही. अहो, प्रभू रामचंद्रांची दृष्टी ज्या वानरांवरती पडलेली आहे, सुंदरकांडमध्ये ती चौपाईच आहे, चितई कृपा करी राजीव नयना. रामाने केवळ आपली दृष्टी या वानरांवरतून फिरवली, जणू काही या समस्त वानरांचा इन्शुरन्स त्याने करून टाकलेला आहे. आणि मी खरंच सांगतोय, लंका कांडामध्ये जेव्हा सर्व युद्ध संपतं, रावणाचा वध होतो, इंद्र रामाचं अभिनंदन करायला येतो, म्हणतो रामा काहीतरी सेवा सांग तुझी. त्यावेळेला राम म्हणतो की माझे जेवढे वानर या युद्धामध्ये मारले गेले ना इंद्रा, त्या सगळ्यांना जिवंत कर बरं. रामाची एकदा दृष्टी पडल्यानंतर मृत्यू ही संकल्पनाच खरं तर आपल्या विचारांमधून बाहेर गेली पाहिजे. सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघनासही तबही. एकदा का तुम्ही रामाला सन्मुख गेला, एकदा रामाची दृष्टी तुमच्यावरती पडली, संताची दृष्टी तुमच्यावरती पडली, तुमचं कार्य झालंय सज्जनो. वो पलके उठाए वो पलके झुकाए, जो जाने वही समझे यही गुफ्तगू है. हा संवाद असतो. प्रभू रामचंद्रांची दृष्टी या वानरांवरतून पडलेली आहे आणि अशा वानरांना मी माझ्या हाताने मारीन असं अज्ञानाचं वचन सुग्रीव रामाच्या समोर बोलतोय बघा. निरखी बदनु सब हो ही सनाथा. ज्यांना सनाथ केलंय कोणी? रामाने. त्याच वानरांना मारण्याची भाषा सुग्रीव रामासमोर करतोय. हे जीवाचं लक्षण आहे बघा. म्हणजे सुग्रीवाला अजूनही प्रभू रामचंद्रांचं खरं रूप याची जाणीवच नाहीये. अजूनही कुठेतरी अंतःकरणामध्ये आपण ह्यांना वचन दिलंय आणि ते आपल्याला निभवायचंय, कारण त्या वचनाची पूर्तता करण्याच्या मागे भय आहे, भीती आहे. मी आपण सुरुवातीलाच किष्किंधा कांडाच्या पहिल्याच निरूपणात सांगितलं की किष्किंधा कांड हे मानवी स्वभावाचं दर्शन करून देणारं कांड आहे. अरण्यकांड हे सर्व संत हृदय जाणण्याचं कांड आहे. अरण्याची निबिडता जाणण्याचं, तपस्येमध्ये असलेले वेगवेगळे टप्पे समजून घेण्याचं अत्यंत गहन असं हे कांड. परंतु किष्किंधा कांड हे मनुष्य स्वभावाचं आहे आणि मला ते विशेष प्रिय का आहे? कारण यामध्ये मला माझं दर्शन पदोपदी होतं. आपण कुठं अरण्यामध्ये अत्री ऋषींच्या योग्यतेचा विचार करू शकतोय? कुठं सुतीक्ष्ण आपण होऊ शकणार आहोत? कुठं अगस्ती ऋषींच्या विद्वत्ते एवढी आपल्या मनाची धारणा होणार आहे? परंतु इथं सुग्रीव हे एक असं व्यक्तित्व आपल्याला रामायणामध्ये दिलेलं आहे जिथं रामरायाने आम्हा प्रत्येकाला आरसा दिलाय बघा. आणि निदान मला तरी हे माझ्या नित्य व्यवहारामध्ये दररोज अभ्यासायला मिळतं.
कदाचित माझं देखील आचरण मी बऱ्याचदा त्या आरशात पाहतो आणि जे माझ्या समवेत राहतात, जे माझ्या बरोबर आहेत किंवा जे माझ्या वरती आहेत, अशा प्रत्येकाचा हा अहंकार कशा पद्धतीने आपल्याला या व्यवहारात दिसत असतो, याचं देखील सूक्ष्म चिंतन हे किष्किंधाकांड दररोज करवून घेतं. अशा या सुग्रीवाने सर्व वानरदळ जेव्हा इतस्ता विखुरलेलं पाहिलं, त्यावेळेला त्याने सगळ्या वानरांच्या पश्चात अंगद, नल, नील, हनुमान, जामवंत या आपल्या प्रमुख योद्ध्यांना प्रभू रामचंद्रांच्या जवळ बोलवलं आणि त्याने ह्या आपल्या मुख्य टोळीला एक दिशा दिलेली आहे. बघा, राजाचं मुख्य काम काय आहे? कार्याला दिशा देणं. बघा, नेतृत्वामध्ये देखील दोन प्रकार असतात की प्रत्येक गोष्ट स्वतः मला करायची आहे पुढे राहून, आणि दुसरी गोष्ट मला ती कार्य करवून घ्यायचं आहे. आपण म्हणाल याच्यापैकी पहिलं श्रेष्ठ असलं पाहिजे, परंतु सज्जनो, यामधली मॅनेजमेंटची दुसरी अवस्था ही अंमलबजावणी करणं, ह्यामध्ये खरं नेतृत्व कौशल्य सामावलेलं आहे. ते काम लोकांकडून करून घेणं. कारण की प्रत्येक ठिकाणी जर आपण पळत राहिलो तर आपली दमछाक होईल. आपल्या असलेल्या ताकदीचं वाटप या छोट्या छोट्या कामांमध्ये होईल आणि ती कामं जी इतर जण करू शकतात, परंतु तुमची कामं जी इतर जण करू शकत नाहीत, ती महत्वाची कामं दुर्लक्षित राहतील. राजाचं काम काय आहे? राजाचं काम आहे आपल्या राज्याचं संवर्धन, आपल्या राज्यामध्ये असलेला खजिना वृद्धिंगत करणं आणि आपल्या सेनेला बळ देऊन त्यांच्याकडून आपल्या राज्याचा विस्तार करून घेणं. आणि मग गरज पडेल, वेळ पडेल, तेव्हा छत्रपती शिवरायासारखं मुख्य युद्धभूमीवरती देखील उतरावं लागेल. परंतु त्या युद्धभूमीवरती उतरण्याची वेळ ही एखादीच असते. प्रत्येक ठिकाणी तिथं जाण्याची गरज नाही. त्याप्रमाणे सुग्रीव या वानर टोळी बरोबर जाणार नाहीये, परंतु सुग्रीवाने त्यांना अचूक दिशा दिलेली आहे. हे सुग्रीवाचं नेतृत्व आहे, कौशल्य आहे त्याच्याकडचं. त्याला उगीच राज्यपद दिलेलं नाही प्रभू रामचंद्रांनी. तो ठीक आहे, सखा आहे, त्याचा कैवार घेतलाय, परंतु उद्या एखाद्याच्या मध्ये जर पात्रता नसेल आणि त्याला पंतप्रधान करा, त्याला पंतप्रधान करा, असा अट्टहास धरणं हे कितपत योग्य आहे, हा ज्याचा त्याने विचार करावा. तिथं काही गुण देखील असायला पाहिजेत, पात्रता देखील असायला पाहिजे. आणि ती सुग्रीवामध्ये निश्चित होतीच. आणि कशी होती? कारण सुग्रीवाने आपल्या नेमक्या ज्यांच्याकडून कार्य करून घ्यायचंय त्या टोळीला त्याने बाजूला ठेवलं, सगळ्यांना वेगवेगळ्या दिशांनी पाठवून दिलं. तत्पश्चात आपल्या या मुख्य टोळीला बोलवलं आणि त्यांना अचूक दिशा दिली. काय दिशा दिली? सकल सुभट मिली दक्षिण जाहू. तुम्ही सर्वजण मिळून दक्षिणेच्या दिशेने जा, तुम्हाला इतर कुठल्याही दिशेने जायची गरज नाही. याचं कारण आपण किष्किंधाकांडाच्या सुरुवातीला जेव्हा प्रभू रामचंद्र सुग्रीवाची भेट झाली, त्यावेळेला सुग्रीवाने सांगितलेल्या कथानकामध्ये जाऊन बघितली पाहिजे की आम्ही असे सर्वजण विचार करत बसलेलो असताना आकाश मार्गाने दक्षिणेच्या दिशेने सीताजींचं विमान रावणाने नेलेलं आहे. म्हणजे सीताजी या निश्चितपणे दक्षिण दिशेला आहेत याची पूर्ण खात्री सुग्रीवाला होती. मग त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची माहिती नव्हती की दक्षिणेला किती अंतर जायचं, याची कल्पना त्याच्याकडे नव्हती. परंतु सीताजी दक्षिणेलाच आहेत ह्यात काही शंका नाही. आणि त्यामुळं आपल्या या संघाला त्याने दिशा दिली. आणि त्यामध्ये बघा, हे जे सर्व संघटन त्याने केलेलं आहे त्यामध्ये एक से एक गुणधर्म असलेले असे वानर त्याने ठेवलेले आहेत. नलनीलाचं काय सामर्थ्य आहे ते सुंदरकांडाच्या शेवटी आपल्याला कळेल.
जामवंताचं काय सामर्थ्य आहे ते किष्किंधा कांडाच्या शेवटी आपल्याला कळेल. अंगदाचं नेतृत्व काय आहे त्याचं देखील सामर्थ्य आपल्याला कळेल. आणि बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंत, याच्याबद्दल तर काय बोलायचं. त्याच्यासाठी बोलण्यासाठी आपल्याला गोस्वामीजींनी अख्खं सुंदरकांड दिलेलं आहे. बघा, अत्यंत मौल्यवान, अत्यंत ज्याला म्हणता येईल की सर्व प्रकारच्या गुणांनी युक्त अशी ही सुग्रीवाची अत्यंत जवळची, विश्वासाची अशी ही फळी होती. बघा, मला सहज आठवलं, मी मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म बघत होतो की त्या पाकिस्तानला, त्या अबाटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला जे अमेरिकन नेव्हिल सील्सनी जे मारलं, येऊन पाकिस्तानमध्ये येऊन हेलिकॉप्टरनी त्याच्या बंगल्यामध्ये उतरून त्याला त्याच्या सर्व परिवारासहित मारून, इतकंच नाही तर त्याच्या बॉडीला पुन्हा पाकिस्तानच्या बाहेर नेणं, एवढं मोठं कार्य त्यांनी केलं. त्यामध्ये एक एक जे हिरे निवडले गेले होते अमेरिकन सैन्याकडून, त्यांची असलेली गुणवत्ता, त्यांच्याकडं असलेलं विशेष प्राबल्य, अंधारामध्ये देखील सावजाला टिपण्याची त्यांची ही कला, या सगळ्या गुणधर्मांच्या आधाराने ती टीम बनवण्यात आली होती. त्याचप्रमाणे जर हे मिशन काही कारणामुळे फसलं तर आपल्या सैनिकांच्या वरती प्राणघातक हल्ला होऊ नये यासाठी डिप्लोमॅटिक लोक देखील त्या त्या ठिकाणी पेरून ठेवण्यात आली होती की जर मिशन फसलं तर त्याच क्षणी डिप्लोमॅटिक लेवलवरून पाकिस्तानवर इतका दबाव आणायचा की आपली लोक सही सलामत बाहेर यायला पाहिजेत. आणि मग त्यासाठी बराक ओबामा काही स्वतः हेलिकॉप्टरमधून आले नव्हते. या सगळ्या गोष्टींचं त्यांनी नियोजन केलं आणि आपल्या लोकांना त्या पाकिस्तानमध्ये आतमध्ये पाठवलं. त्याप्रमाणे ही सुग्रीवाची अत्यंत निष्णात अशी वानरांची टोळी आहे, ज्यामध्ये सर्वजण वेगवेगळ्या गुणधर्मांनी युक्त आहेत. आणि जामवंतांसारख्या अत्यंत ज्ञान संपन्न अशा या ज्येष्ठ अस्वलाच्या असलेल्या या टोळीचं नेतृत्व अंगदासारख्या युवराजाकडे आहे. नननीलासारखे स्थापत्य शास्त्र त्याच्यामध्ये आहेत. अनेक उत्तम उत्तम वानरगण त्या टोळीमध्ये आहेत. आणि पाहून सुग्रीव म्हणतोय की सीता सुधी पूछेहु सब काहू, तुम्ही सर्व दृष्टीने जा, प्रयत्न करा आणि सीता देवींचा पत्ता घेऊनच या, यशस्वी भव. अशा पद्धतीने जणू काही सुग्रीवाने या आपल्या अत्यंत जवळच्या वानरांना उपदेश केलेला आहे. यामध्ये सुग्रीवाने एक अत्यंत सुंदर विधान या वानरांच्या समोर केलंय. तो काय म्हणतोय की मनक्रम बचन सो जतन बिचारे हो, रामचंद्र कर काजु संवारे हो, भानु पीठी से उर आगी, स्वामी सर्व भाव छल त्यागी. असं म्हटलं जातं की सूर्य, त्याचं दर्शन घ्यायचं असेल किंवा त्याची उष्णता जर आपल्याला घ्यायची असेल तर सूर्याची उष्णता ही आपल्या पाठीच्या दिशेने घ्यावी. मानस पीयूष मध्ये मी त्याचा सहज शोध घेतला तर आपलं शीत म्हणजे अर्थातच कफ आणि पित्त याच्यासाठी पाठीवरून सूर्यकिरण घेणं हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सूर्य हा पाठीच्या मागूनच त्याचं ऊन सतत घेणं हे गरजेचं आहे, कारण आपल्या दृष्टीला सूर्याची उष्णता सहन होत नाही, सूर्याचं दर्शन आपण सतत घेऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या देहाच्या अनुकूलतेसाठी सूर्याचं ही उष्णता पाठीमागून सहन करावी. तर समोर अग्नी असेल तर अग्नीला नेहमी सन्मुख बसावं. आरोग्याच्या दृष्टीने अग्नी हा आपल्या शरीरामधला पाचक रस
आपल्या जठराला अतिशय उत्तम अशी ही उष्णता प्रदान करतो आणि त्यामुळं मनुष्याला आपल्या शरीराला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते. मी आणखीन व्यावहारिक पातळीवरती जाऊन विचार करतो की अग्नीमधून ठिणग्या उडतात. जर आपण त्याला सन्मुख बसलेलो असू तर आपल्याला त्यांच्यापासून दूर राहण्याची संधी मिळते. अन्यथा पाठीवरती एखादी ठिणगी पडली आणि जर आपला कपडा पेटला तरी आपल्याला कळू शकत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सूर्याचं दर्शन पाठीकडून आणि अग्नीचं दर्शन पुढून आपण घेतो, परंतु यामागं एकच आपली बुद्धी कार्य करत असते आणि ती म्हणजे आपली देहबुद्धीची अनुकूलता. आपल्या देहाला काय अनुकूल आहे हा त्यामध्ये प्रधान विचार असतो. आणि त्यामुळे सूर्यनारायणाला देखील आपण पाठ दाखवतो, अग्नीला आपण आपला चेहरा दाखवतो, परंतु यामध्ये हा छल आहे तो आपल्या देहबुद्धीच्या अनुकूलतेचा छल आहे. परंतु जेव्हा आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची असते त्यावेळेला अशी देहबुद्धीची अनुकूलता कशामध्ये आहे असा विचार करून सेवा केलेली चालत नाही. तिथं संपूर्णपणे आपल्याला समर्पितच व्हावं लागतं. तिथं माझी अनुकूलता कशात आहे हा विचार गौण राहतो. माझा स्वामी कशाने प्रसन्न होईल त्या विचाराने आपण आपल्या स्वतःला झिजवणं. तनु कष्टवी त्यासी आनंद देते, हीच त्या मनाला प्रसन्नता देणारी गोष्ट आहे. जो कोणी आपल्या हातचं राखून सेवा करायचा प्रयत्न करेल की अरे पाठीमागून करू का समोरून करू, यामध्ये माझ्यासाठी अनुकूल काय आहे, हा सर्व विचार गुरुसेवेमध्ये उपयोगाला येत नाही. त्यामुळे सुग्रीव म्हणतोय की मन क्रम बचन सो जतन विचारे हो, रामचंद्र कर काजू समारे हो. या राम कार्यामध्ये तुम्ही असा आपल्या देहबुद्धीच्या अनुकूलतेचा विचार करू नका. आपल्या मनाने, आपल्या वचनाने, आपल्या कर्माने, समर्पित भावाने तुम्ही हे राम कार्य करायला घ्या. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने ते कार्य उत्तम होईल. आणि सीता सुधी पूछेव सब काहू, सर्वांना जाऊन विचारा, सीता देवींचा पत्ता हा तुम्हालाच मिळणार आहे आणि तुम्ही तो पत्ता घेऊन सकुशल परत याल. अशा रीतीने सुग्रीवाचे आपल्याला इथं नेतृत्व गुण देखील दिसतात. सज्जनो, जीव जरी असला तरी आपण देखील आजच्या काळामध्ये बघतो की अनेक उत्तम नेतृत्व करणारी मंडळी असतात आणि अशा या नेतृत्व गुणांची देखील कदर, त्याचं देखील कौतुक या जीवात्मक पातळीवरती अत्यंत योग्य आहे. आणि त्यामुळे आपण सुग्रीवाच्या या व्यक्तित्वाचे हे निरनिराळे पैलू पाहत आहोत. त्यामध्ये त्याच्या या नेतृत्व गुणांचे हे कौतुक आपण या 2 चौपायांमधून बघितलं. हा दोहा अर्थातच मोठा आहे आणि त्यामुळं त्याच्या अत्यंत विस्तारपूर्वक चिंतनामध्ये आपण उद्याच्या टप्प्यामध्ये प्रवेश करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.